सैनिकी कन्या बिझनेस वुमन अंजली साखरे यांच्या माध्यमातून 30 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून नॅशनल अवॉर्ड ऑफ एक्सलन्स इंडिया हा पुरस्कार सोहळा, धमाकेदार मनोरंजन कार्यक्रम, गुलकंद चित्रपटाचे प्रमोशन आणि जीवन आवश्यक प्रात्यक्षिके असा आकर्षक सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला विविध स्तरातून अनेक मान्यवर उपस्थित झाले होते। या मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मेहनती, यशस्वी, कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान करण्यात आला। स्त्रियांसाठी व उद्योजकांसाठी पॅनल डिस्कशनही यावेळी ठेवण्यात आले होते। बालगंधर्व पुरस्कार विजेते आशिमिक कामटे यांच्या कलाविष्कार कार्यक्रमाने सगळ्यांचे मन वेधून घेतले। ब्रह्मकुमारी आणि सिव्हिल डिफेन्सच्या माध्यमातून समाज प्रबोधनात्मक गोष्टी नाट्यरूपात दाखवण्यात आल्या। अनेक दिग्गजांचे मार्गदर्शन यावेळी उपस्थितांना लाभले। या कार्यक्रमाला गुलकंद चित्रपटाच्या टीम मधून उपस्थित राहिलेल्या सई तामणकर, समीर चौगुले, सचिन मोटे, सचिन गोस्वामी यांनी प्रेक्षकांची मने जिंकली। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व्हॅलियंट फेम आयकॉनच्या सर्वेसर्वा अंजली साखरे, ट्रस्टी संतोष साखरे आणि उन्नती जेतवा यांनी भरपूर मेहनत घेतली। त्यांना अनेक प्रायोजक, सहप्रायोजक यांचे सहकार्यही लाभले। अनेक कम्युनिटी प्लॅटफॉर्म यावेळी एकत्र आले आणि सगळ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा खूप रंगला। आचार्य 90 FM साठी आरजे कोमल। रिसर्च स्कॉलर आहेत, म्हणजे पर्यावरणावर कार्बन डिडक्शन आणि या सगळ्या गोष्टीवर, म्हणून आपण वुमन एम्पॉवरमेंट आणि कार्बन किंवा पर्यावरणावर काम करतो। नक्की वुमन एम्पॉवरमेंट काय आहे त्याच्यासाठी घातलेला हा घोळ आहे। पण मला इथे बघून इतकं छान वाटतं की महिला कमी आणि पुरुष जास्त आहेत, त्यामुळे हे क्रॉस रिॲक्शन्स बघायला मला खूप आवडलंय। तर सगळ्या पुरुषांना माझ्याकडून खूप खूप आभार होतोय। मला असं वाटतं की महिला सबलीकरण आणि महिलांचं असणं, त्यांचं व्यक्त होणं, त्यांनी त्यांचं जपणं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी कायमच खूप वोकल असते। आणि खरं सांगू तर मला असं वाटतं की गुलकंद सिनेमा कोण चालवणार, तर महिला चालवणार असं मला मनापासून वाटतं। तर खूप धन्यवाद या पुरस्कारासाठी।